आलेला घरी त्याच्या आधी माझं शूट कंप्लीट झालं. आय एम सो हॅपी. हे आहेत आमचे गणू बाप्पा, विसरू नका. आणि आमचे गणपती बाप्पा आवडला असेल तर मंडळी कसे आहात. तर मला खूप जणांनी सांगितलं व्हिडिओमधली क्वालिटी वाढव. विचार केला ठीक आहे, आता प्रयत्नसुद्धा करूयात की माझी क्वालिटी वाढते का व्हिडिओची. सो आज आहे गणपती बाप्पाचा डे 3 आणि डे 2चा व्हिडिओ मी अपलोड करता राहिला कारण काही प्रॉब्लेम झाला होता. पण आज म्हटलं संध्याकाळीच करूयात की आमची रुटीन काय संध्याकाळची, कारण सकाळी माझी धावपळ असते त्याच्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करायला वेळ मिळत नाही आहे. सो मी आता माझ्या रूमची क्लिनिंग करते आहे. आणि एक म्हणजे मला कोणीतरी असं म्हटलं की तू जी सिरीज टाकते आहे स्टोरीजची तर ती थोडं वाईब येऊ दे, पप्पांना येऊ दे, तू थोडीशी तशा पद्धतीने तू तयार हो आणि मग तो व्हिडिओ रेकॉर्ड कर. हां, तर हे कोणी म्हटलं हे मी सांगणार नाही, बट म्हटलं कोणीतरी स्पेशल नाही. सो म्हणून मी आता पहिले रूमची क्लिनिंग करायला आहे. आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अयाश घरी नाही आहे, तो गेला ट्युशनला. सो म्हणून मी आता रेकॉर्ड करते, कारण तो असता तर मुळीच मला रेकॉर्ड करू दिला नसता. सो आता मी पटकन रूम क्लीन करते आणि रेडी होते सुंदरशी. आणि माझा सिरीजचा शॉर्ट्स जो आहे तो मी रेकॉर्ड करते. तर आजचा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होणार आहे, बघत राहा, स्टे ट्यून. तर आमच्या चिकूचं संध्याकाळचं रुटीन असतं. उठल्यावरती दूध बिस्किट खाल्ल्यावर आजीसोबत आबासोबत नाही तर आईसोबत खूप सारं खेळायचं आणि खूप मज्जा करायची. आहेत आमचे गणू बाप्पा. तर मी फ्रेश होऊन झालेली आहे आणि पहिले मला भूक लागलेली म्हणून मी पेरू घेतलेला माझ्यासाठी खायला. आता आणि त्याच्यावरही चिकूनी त्याच्यावरतीच ऑलरेडी हात मारलेला आहे माझ्या पेरूवर. आणि आत्ताच मी त्याला ओरडलेली आहे कारण त्याने आपलं बुक फाडलेलं आहे. माझं लक्ष नसताना त्याने बॅगमधून काढलं आणि त्याचं कवर फाडलं आहे आणि मी त्याच्यासोबत आता बोलत नाही आहे. सो माझ्यापासून दूर. तर मी फ्रेश झालेली आहे आणि आता विचार केलेला मस्त रेडी होते आणि छानपैकी व्हिडिओ बनवते. आणि ते स्पेशल वन म्हणजे ज्यांनी मला म्हटलेलं की थोडासा वाईब आणि छान सुंदर तयारी करून तू व्हिडिओ बनवते, तो आहे स्पेशल उज्ज्वल. आणि तुला मी सांगते, उज्ज्वलने पहिल्यांदा मला असं म्हटलेलं जेव्हापासून मी व्हिडिओ बनवते आहे तेव्हापासून फर्स्ट टाइम ते मला बोलले की यार वाईब येऊ दे तुझ्या व्हिडिओमध्ये, छान तू बोलते छान. बट समोरून मी आज ठरवलं की त्यांना जसं आवडतं मी तशा पद्धतीचीच तयारी करणार आहे. सो मी आज ही साडी नेसायचा विचार केलेला. त्यांना आवडते म्हणून नाही, कारण ही सगळी वरती होती आणि मला आता कपाट उघडून त्यातनं साडी काढायचा मला फार कंटाळा येतो आहे. सो म्हणून मग मी ही साडी नेसणार आहे आणि याच्यावर तर मी सुंदरच दिसते. सो स्टे ट्यून. तर हाय माझा फायनल लुक आणि मी आता ह्या लुकवरती करणार आहे व्हिडिओ माझा रेडी. सो स्टे ट्यून. सो माझं शूट झालेलं आहे आणि मेन म्हणजे अयांश आलेला घरी त्याच्या आधी माझं शूट कंप्लीट झालं. आय एम सो हॅपी, कारण तो मला बिलकुल करू देत नाही शूट, मला भरपूर त्रास देतो. चिकू पण देतो, चिकू पण गेला होता त्याला घ्यायला. सो झाला आहे माझा शूट रेडी. सो बॅक टू नॉर्मल. आणि आता मला 2 कामं करायची आहेत. आधी उद्या गणपतीसाठी मोदक करायचे तर त्याची तयारी करायची आहे आणि मला काहीतरी सांगितलं करायला. आणि चिकूचा होमवर्क जो मी दुपारी नाही पाहिला, मिस्टेकन माझ्या हातून माझ्या म्हणजे माझ्या नजरेतून चालला गेला की मला तो बघायचा आहे. मी आत्ता तो वाचलेला आणि उद्यासाठी त्याला गणपती बाप्पा बनवून न्यायचं आहे स्कूलमध्ये. सो आता ते पण बनावं लागणार आहे. सो उज्ज्वल आलेले आहेत घरी आणि आल्या आमची आरती पण आटोपली आहे. आणि आरतीच्या वेळेला मला रेकॉर्डिंग करता येत नाही कारण माझे मुलं खूप त्रास देतात. अयांश पेक्षा चिकू त्रास देतो मला आणि तो म्हणजे अक्षरशः मला आरतीला उभंच नाही राहू देत. सो त्याच्यामुळे मला आरतीच्या वेळेला रेकॉर्ड नाही करता येत. चिकू तुम्हाला त्रास का बरं देतो आरतीला?
मला पाणी दे. ओके चल. उज्ज्वल आलेल्या कामालाच लागलेत आणि मला आलेल्या विचारता तू साडी नेसली होतीस ना, मग साडी का सोडलीस? मला फोटो काढायचा म्हणून ते आले नाही लवकर, तर मग मी नॉर्मल लुक मध्ये आली. उज्ज्वल मी साडी नेसली होती पण तुम्हाला आवडते तशी तयारी केली होती. मग काय, तुम्ही आलेच नाही वेळेत, तुम्ही काय करणार? मी एकटीनेच रेकॉर्डिंग केली. सो आता मी चिकूचं जेवण करते आहे. त्याचं जेवण म्हणजे खेळता खेळता त्याला जेवू घालावं लागतं. आता त्याच्यासोबत ब्लॉक्स खेळता खेळता मी त्याला जेवू घालणार. कुठे चालले? कुठे चालले चिकू? गणपती बघायला चालले? हो का, लवकर लवकर या. बाय. उज्ज्वल आणि चिकू गेलेले आहेत बाहेर फिरायला आणि मी चिकूचा क्राफ्ट प्रोजेक्ट करायला घेतलेला आहे, कारण तो मला काही करू देणार नाही. मला त्याच्याकडनं करून घ्यायचा होता, बट इट इज नॉट पॉसिबल राईट नाव. सो मी आता बनवते गणपती बाप्पा, पण मी क्राफ्टमध्ये बिलकुल चांगले नाही आहे. मी काय करावं मला काही कळत नाही. मी आता आपल्या पद्धतीने काहीतरी करावं म्हणून करते आहे, यूट्यूबवर व्हिडिओ पाहून. तोपर्यंत ते आले नाही पाहिजे, नाही तर रात्री मला जागरण करावं लागणार आहे. तर त्याची भीती होती, तेच झालं. चिकू माझा प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या आधीच आतमध्ये आलेला घरी, आणि आल्या त्याच्या मस्त्या सुरू. आई तू काय करते? आई तू गणपती बनवतेस? आई तर गणपती बाप्पा आहे. मला अक्षरशः त्याने भंडावून सोडला प्रश्न विचारून. फक्त एवढं की त्रास म्हणून नाही दिला त्याने मला, माझी हेल्पच करत होता थोडी, पण खूप छान वाटलं आज. तो बसला म्हणजे तो काहीतरी करू लागेला विदाऊट मला. फायनली आमचा गणपती बाप्पा रेडी झाला. चिकू दाखव यांना, ये इकडे आपण दाखवू. अच्छा, हा आमचा गणपती बाप्पा आहे जो बनलेला आहे. हो छान बनला ना. सो आमचा गणपती बाप्पा रेडी झालेला, आणि मला बिलीव्ह होत नाही मी बनवला. छोट्या मुलांसारखा बनवलेला, बट तरी बनवलेला. आणि माझ्या हस्बंडला मी सांगितलं थोडं आउटलाईन करून द्या, ते हो बोलले. सकाळी काढून बोलले, सकाळी आम्हाला वेळ मिळत नाही. सो हे झोपलेले आहेत. चिकू लाईट लाव. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझी सिरीजसुद्धा बघायला विसरू नका. आणि म्हणजे गणपती बाप्पा आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हा जो पसारा आहे, पावसामुळे पसारा असतोच रूममध्ये, तो माझ्याचकडे नाही, सगळ्यांकडे प्रॉब्लेम आहे. सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.